तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यत्रये जननी देवाची जगदुद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बडीवार सिद्धाईचा निळा शरणांगत मनवी आपुला संते निरविला देऊनी हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी आद्यत्रये जननी देवाची विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्री संत शिरोमणी निळोबाराय यांचा हा 4 चरणाचा ज्ञानोबारायाचं अधिक जगत जननी मुक्ताबाई यांचं वर्णन करणारा हा अभंग आहे। विठ्ठल अल्पसा परिहार द्यायचा। आपल्या चास गावाचं ग्रामदैवत आदिशक्ती आदिमाया जगत जननी अशी काशी आई शारदीय नवरात्र उत्सव गेल्या 12 वर्षापासून भव्य दिव्य प्रमाणामध्ये चालू आहे। आपल्याच गावचे सन्माननीय ज्यांनी 12 वर्षापासून त्यांनी पुढाकार घेतला, सर्व गावकऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं, असे आपले जगन्नाथ शेठ खैरनार हे दरवर्षीचा उत्सव साजरा करतात। आणि शेठचा फोन आला की नवरात्र उत्सव आलं हे ठरलेलं असतं बरं का। दरवर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम असतो। आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून टोकोने घेतले मोती जैसे असे एकाचड एक गुणवानाची खाण एक एक गुणवान रत्न या महाराष्ट्रातून यांनी गोळा केले। आमचे दशरथ भाऊ हे YouTube वर सर्च करून असे पारखून जसे मोती घेतले जातात तसं दरवर्षी चांगले चांगले कलाकार या चास नगरीमध्ये आणल्या जातात। शेठ आपला उत्सव हा फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो। खरं म्हणजे आम्ही सुद्धा महाराष्ट्रभर फिरतो, पण गेल्या 12 वर्षापासून मला असं वाटतं राज्य शासन आणि केंद्र शासनाने महिलाला 50% आरक्षण दिलं, पण तुम्ही 80% आरक्षण दिलं। फक्त 2च महाराज आहेत पुरुष, हा ना। मग ते फक्त 2च दिवस, नाही तर 9 दिवस 9 शक्तीच आहेत दुर्गा, म्हणजे 2च महाराज लोक आहेत। 20% 80% महिला कार्यक्रमाला आहेत या ठिकाणी। म्हणजे एवढं मोठं तुम्ही आरक्षण दिलं, यापेक्षा काय क्रांती केली पाहिजे बरं। आणि या नाशिक जिल्ह्यामध्ये चास गाव हे सिन्नर तालुक्यातलं मोठं गाव आहे।
सामाजिक, धार्मिक, राजकीय दृष्ट्या सुज्ञ, मुत्सद्दी, हुशार, बुद्धिमान, ज्ञानी, कर्तबगार अशी चासगावची मंडळी आहेत. पण धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पुढेच आहात, त्याबद्दल आपल्या गावकऱ्याला खूप मोठं कौतुक. तुमच्या टाळीत काय दम दिसाना, खाऊन आले नाही का काय? हा, लोक सभेत टाळ्या वाजवतात, कीर्तनात टाळ्या वाजवा जरा जोरात, नाही तर ते हाताला हे काय ॲक्युप्रेशर आहे. जर जोरात टाळी नाही वाजवली तर अटॅक येतात. कीर्तनात टाळ्याच्यासाठीच वाजवा टाळी. झालं. वा, रवी गुरुजी आल्याबरोबर टाळ्या वाजल्या. या वस्ताद, आमचे बंधू रवी भाऊ जगदाळे यांची सुद्धा उपस्थिती लाभली. रामरावजी महाराज ढोक यांच्या बरोबर साथ करता करता महाराष्ट्रभर फिरतात, पण आज तेवढ्या लांबून प्रवास करून ते आले. ते म्हणले ताई बीडवरून यायच्यात, आपण गेलंच पाहिजे. फार प्रेम आहे, चांगली तयारी आहे. माझ्यासोबत आले श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज सांगळे, उत्कृष्ट गायक, भगवान गडावर पहिल्या चालीचे मानकरी, भीमसिंह महाराजांच्या पाठीमाग जे चाल म्हणायचे कायम, ते सांगळे महाराज माझ्या सोबत आहेत. ते सुद्धा उत्कृष्ट गायक आहेत. तसेच श्री हरिभक्त परायण आमचे बंधू धन्यकुमार महाराज, त्यांचं गाणं ऐकून आम्ही सुद्धा धन्य झालो. असं सुंदर गाणं आहे महाराजाचं, काय बोलायचं कामच नाही. असं वाटलं कीर्तन न करता तुमची चालच ऐकत बसावं. तसेच आमचे श्री हरिभक्त परायण रामेश्वर महाराज सुपेकर, फारच उत्कृष्ट, काय सुंदर आवाज, एकाचडी एक जोडे. हो खरंच शेठ, तुमची कमाल आहे. अशा जोड्या तुम्ही आणि सीझन मध्ये आणल्यात. नवरात्र सीझन आहे आमच्या महाराज लोकांचा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एवढी गुणवान माणसं मिळालीत. आमचे परम आदरणीय परमपूज्य गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या गादीवर जे बसलेत, ते आमचे बंधू, माझ्याच मातीतले, माझ्याच जिल्ह्यातले नेकनूर गावचे श्री हरिभक्त परायण आमचे विलास महाराज भोसले. आज महाराजांनी सुद्धा कीर्तनाला उपस्थिती लाभली, ते सुद्धा आलेत. महाराजांच्या तिथे त्या संस्थांवर तिकडेही जायचा बराच वेळा योग आला. तिथेही कीर्तन त्याही गावामध्ये झालेत. चासनळीला, नळवाडी, त्यांचंही काम महाराजाचं आमच्या चांगलं शांती ब्रह्म आहेत बरं का. एक नाही, दोन नाही, अगदी शांत महात्मे आहेत, ते सुद्धा आपल्याला लाभलेत. त्यांनाही धन्यवाद. उत्कृष्ट असे मृदंग वादक श्री हरिभक्त परायण संकेत महाराज गुरुजी, फारच तयारी हो संकेत महाराजाची. आणि संकेत महाराज असं तसं नाही महाराज बरं का. पूर्वी फक्त मिनिस्टरला जॉकेट असायचं, आता काही नाही, हे मंत्रीच आमच्या क्षेत्रातले. काय सुंदर वाजवून आहे संकेत महाराज. गायकाने कसं गायल्याच्या नंतर कसं वाजवावं हा संकेत त्यांना येतो, म्हणून संकेत महाराज. ते जमलं पाहिजे. फारच सुंदर. आणि मृदंग वाजवायला मनगटात ताकद लागती, असंही काम नाही, मर्दानी वाजवणं आहे, फार सुंदर वाजवणं. तसेच उत्कृष्ट असे तबलजी आमचे बंधू हरिभक्त परायण श्याम महाराज, त्यांचा सुद्धा तबला वाजवणं खूप छान आहे, खूप सुंदर. अहो या लोकांनी 4-4, 5-5, 6-6, 8-8 तास अभ्यास केलेला असतो, तेव्हा हे गायन आणि वाजवणं येतं, हे सोपी गोष्ट नाही. तसेच श्री हरिभक्त परायण हर्षद महाराज, त्यांची सुद्धा उपस्थिती लाभली. म्हणजे एवढा चांगला कीर्तनाचा सोहळा चाललाय, तर हर्षदनी सुद्धा उपस्थित राहिलं पाहिजे, त्याच्याशिवाय हर्ष कसा मिळेल जनतेला. तुम्हालाही धन्यवाद. तसेच हरिभक्त परायण ज्ञानराज महाराज, बघा ज्ञानीच आहात तुम्ही, माऊलीची सुद्धा उपस्थिती लाभलीच पाहिजे, तेव्हा ज्ञानराज महाराजाची उपस्थिती आहे. पुन्हा Z+ सुरक्षा, चोपदार, दोन्हीकडून 2 मजबूत उभे येत. यांच्याकडे पाहिलं की मला मोदीजीच्या Z+ सुरक्षेची आठवण येते. बाकीच्याला कमांडो असतात पण उंची कमी जास्त, पण प्रधानमंत्र्याचे जे कमांडो असतात ना ते हायटेड,
तसं गडी हायटेड आहेत बरं का हे गडी, म्हणजे पठ्ठेवाग आमच्या बीडची भाषा आहे. तुम्ही म्हणाला ते काय म्हणतात बरं का, हे पण चांगले चांगले बाबा. अरे काय या वयात काय माणूस रुबाबदार दिसतोय का, इकडे हे एक ते दोघं सुद्धा जुनं ते सोनं. आणि सगळे गावातली भजनी मंडळी, बाबड कंपनी, खैरनार कंपनी, हे का नाही, सगळे गावातली भजनी मंडळी, विद्यार्थी मंडळी. आणि आज या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती लाभली, कायम आमच्या संस्थानालाही ज्यांचं मुलाचं सहकार्य असतं, असे श्री माननीय बर्के दादा, आमचे सूर्यभान दादा बर्के, ते सुद्धा दादा या ठिकाणी आले, त्यांची उपस्थिती लाभली बरं का, कांदा व्यापारी. त्यांनाही धन्यवाद, ते त्यांच्या पत्नीसहित कार्यक्रमाला आलेत. तसेच आज ज्यांच्याकडं आमचं यजमान आहेत, यजमान सौजन्य, ते आमचे पिंटू दादा भाबड, त्यांना सुद्धा धन्यवाद. जरा जोरात टाळ्या वाजव. आहे यजमान बी त्यांनी चांगले शोधलेत, असे सगळ्यांनी शेटनी बरोबर जोड्या घातल्या, ते बरं केलं. महाराज लोक अख्खेच गुत्ते देऊन टाकले वेगवेगळ्या माणसाला, हे बरं करून टाकलं तुम्ही. तसेच आज ज्यांची पंगत होती ते आमचे खैरनार दादा, बबन दादा खैरनार, खरं म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा पंगत छान होती. 30 माणसाचं कुटुंब एकत्रित, मला तर अभिमान वाटला. आज एक मुलगा सून असेल तर आई बापात राहायला तयार नाही, पण 30 लोकांनी एकत्रित राहणं सोपं आहे का? हे पिंटू दादाचं तिकडे ते बहिणीचं ठिकाण, ते सुद्धा 20 माणसं, एवढी लोक एकत्रित राहणं सोपे नाही. आणि विशेष एवढा मोठा कार्यक्रम, पण याची शोभा ज्यांच्या आवाजामुळे आहे, ते माईक सिस्टीम वाले भाऊ, जरा जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. भाऊ सिस्टीम एक नंबर आहे तुमची, खरंच. याला म्हणतात आवाज. असावा तर काय आवाज आहे, खरंच बोलायचं कामच नाही. पुन्हा कॅमेरावाले, शूटिंगवाले, काशी आई गेल्या वर्षीचं कीर्तन शूटिंग आहेच, आणि पुन्हा या वर्षी आहेच शूटिंग, पुढंच आहे. शूटिंगमुळं भरपूर काही होतंय. वा वा सेट, खरंच म्हणजे काय सांगावं, मला हा सप्ताह पाहून असं वाटतंय, काय तो सप्ताह, काय तो शारदीय महोत्सव, काय ते कलाकार, काय तो मंडप, काय ती सिस्टीम. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल मना वेणू वे, विठ्ठल मना वेणू वे, विठ्ठल मना वेणू वे, विठ्ठल मना वेणू वे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. वा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. खरंच हा सोहळा स्वर्गात नाही हो, इथंच आहे जीवनामध्ये. याच्यापेक्षा वेगळा स्वर्ग कोणता आहे? तुम्ही इथं बसला, तुम्हाला जाणवतंय की नाही? हाच खरा स्वर्ग आहे, आणि जिवंतपणे स्वर्ग आहे. तुम्हाला सांगू का, मी कायम स्वर्ग आणि नरक या 2 शब्दाची व्याख्या सांगत असतो. जिवंतपणे चांगल्या माणसाची भेट होणं हाच जिवंतपणे स्वर्ग आहे, आणि जिवंतपणे वाईट माणसं भेटणं हाच जिवंतपणे नरक आहे. माणूस बराच वेळा म्हणतो, काय नरकेस, लोकांचे 2 रुपये घेतलेले परत तर द्या, त्यांना नरकच म्हणायचं, दुसरं काही नाही. असो म्हणून या चास गावामध्ये मी तर 10-20 वर्षापासून येतो, आणि शेठही मला दरवर्षी नवरात्र उत्सवाला न विसरता बोलवतातच. दादा तुम्हाला शेठ धन्यवाद, बोलवतात गावकऱ्याच्या वतीने, तुम्ही आम्हाला बोलवतात, आणि येण्याचा योग येतो. अनेक कीर्तनं झालेत. आता पुढच्या महिन्यातही शेळके सरांनी, त्यांचे ते रिटायरमेंट आहे, मला सर म्हणले ताई तुमचंच कीर्तन. मला एक तारीख थोडं लग्नाची मध्येच आली, त्यांनी तारीख बदलवली, पण म्हणले नाही तुम्ही यावा. हा, म्हणून माझी त्यांनी सांगितलं इच्छाच आहे की तुम्ही आलं पाहिजे, त्यांच्या याला कीर्तनाला यायचंय.
असो माझ्या माता माऊल्या भगिनी सगळ्या देवीच्या रूपामध्ये उपस्थित आहेत आणि तुम्ही सर्व नारायण उपस्थित आहेत. गावामधली सर्व तरुण मंडळी उपस्थित आहे. विठ्ठल आपल्या देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या आणि हे 3.5 शक्तिपीठ. तसं पाहायला गेलं तर शक्तिपीठ या देशामध्ये 52 शक्तिपीठ आहेत आणि महत्वाचे शक्तिपीठ 3.5 शक्तिपीठ आहेत. तुळजापूरची माता भगवती आई तुळजाई हे एक शक्तिपीठ, रेणुका माता माहूरगड हे दुसरं शक्तिपीठ, कोल्हापूरची देवी हे तिसरं शक्तिपीठ आणि वणीची देवी आपल्याच भागात आहे ते अर्ध शक्तिपीठ. असे हे 3.5 शक्तिपीठ आहेत. नवरात्र उत्सव हा खऱ्या अर्थाने केव्हापासून सुरू झाला? महिषासूर नावाचा दैत्य इतका उन्मत्त झाला की त्याने देवाला सुद्धा परेशान करून टाकलं. तुम्हाला सांगू का, कधी कधी असं होतं खऱ्याच्या पुढे खोटी शक्ती सुद्धा प्रबळ होते आणि जेव्हा लबाड माणसं हे दैत्य काय करायचे, त्या काळात देवाची तपश्चर्या करायची आणि त्या तपश्चर्येमुळे देव यांना प्रसन्न व्हायचा, त्या आसुर लोकांना, दैत्याला, आणि मग देव वरदान देऊन टाकायचे भक्ती केल्यामुळे. आणि वरदान दिलं की ते वरदानाचा दुरुपयोग करायचे. तसा तो महिषासूर नावाचा दैत्य इतका उन्मत्त झाला की देवांनाच त्रास द्यायला लागला. देवांना दैत्य ऐके ना, शेवटी या देवीने अवतार घेतला. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मर्दना नभे महिषासुर मर्दना नभे, त्रिविध तापाची करावया झाडे, त्रिविध तापाची करावया झाडे, भक्त नाग तू पावची निर्वाणी, नाग तू पावनी निर्वाणी, भक्त नाग तू पावची निर्वाणी. ऐसा जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागेन, जोगवा मागेन, ऐसा जोगवा मागेन. वाह, क्या बात आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावस निर्वाणी, आईचा जोगवा मागेन. अनादि निर्गुण प्रगटली भवानी कशासाठी प्रगट झाली तर महिषासूर नावाचा दैत्य उन्मत्त झाला होता. त्याला 9 दिवस आणि 9 रात्र घनघोर युद्ध झालं आणि मग या आमचे माननीय बंडू नाना यांची उपस्थिती. मी तरी म्हणलं नाना दिसानात कसे, हा बाहेर गेले होते आणि आता पुढाऱ्याचा बाहेर जायचाच पिरियड आहे सध्या. मी म्हणलंच आता प्रत्येकाचे शेट सीझन ठरलेले आहेत ना, आता पुढारी इलेक्शन मध्ये माणसंच भेटत नाहीत आम्हाला कीर्तनाला, असे पुढारी मग ती दिसते अधून मधून असं. तेव्हा नानाची उपस्थिती लाभली, त्यांनाही धन्यवाद. विठ्ठल 9 दिवस आणि 9 रात्र घनघोर युद्ध केलं आणि महिषासूर नावाच्या या देवीने महिषासुराला मारलं, मर्दन केलं. पण तेव्हापासून आपल्या देशामध्ये नवरात्र उत्सव हा साजरा होतोय. तेव्हापासून नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र, नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र, करुणी पोटी मागील ज्ञानपुत्रा, पोटी मागे ज्ञानपुत्रा, हरिण सद्भाव अंतरीच्या मित्रा, अंतरीच्या मित्रा, सासऱ्या सांडीन कुपात्रा, सासऱ्या सांडीन कुपात्रा, जोगवा मागे ऐसा जोगवा मागे, ऐसा जोगवा
पूजा करून नवरात्र 9 दिवसाच्या नवरात्र आईचा जोगवा मागेन. आईचे आराधी वेगळे ना आईचे गोंधळी वेगळे बरं का, ते बी फरक आहे. सुख सनकाधिक गोंधळी हो करी कृपा, गोंधळी हो करी कृपा, माझ्या मनाला माझ्या मनाला गो तुझ्या बाई हो करी कृपा. शुक सनकाधिक गोंधळी नाचता ती स्वहम मेळी, द्वैत भाव विसरुनी बळी आंबे गाती तुझे गोंधळी. गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू आंबे. कोण होते गोंधळी? व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळी. व्यास तैसा व्यासांचा मागोवा घेतू, भाष्यकारा ते वाट पुसतू. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये ओवीमध्ये आला व्यासांचा मागोवा घेणारे भाष्यकार म्हणजे शंकराचार्य, आणि ज्ञानोबराय म्हणतात मी त्यांना वाट विचारतो. भाष्यकारात ते वाट पुसतो. असे व्यास नमो व्यास विशाल बुद्धे फुलार विंदा यत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. असे व्यास वशिष्ठ जे श्रीरामाचे गुरु. शुक गोंधळी शुकाचार्य आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले बरं का नाना. किती? 12 वर्ष. ब्राह्मणाचे पोर एक खेळाची ब्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाची ब्याले, 12 वर्षे लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, नागवत बाहेर आले, नागवत बाहेर आले, नागवेची पळून गेले, नागवेची पळून गेले रे. आई कंठेरिया तुझं सांगतो आईचं जाणून खेळले खेळले हो, आई कंठेरिया तुझं सांगतो आईचं जाणून खेळले खेळले, आई कंठेरिया तुझं सांगतो आईचं खेळ खेळले रे, आई कंठेरिया तुझं सांगतो आईचं जाणून खेळले रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले रे, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले आणि जन्माला आल्याबरोबर पळायला लागले त्यांचे वडील. आता जर नावच माहित नसेल त्यावेळेस माणूस काय म्हणतो, हो शुक 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 शुक, हो शुक 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 शुकाचार्य. शुक शुक वरून शुकाचार्य हे नाव पडले. असे होते शुकाचार्य. 12 वर्ष राहिलेले हे खरे गोंधळी ताईचे. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी. म्हणजे हे खरे गोंधळी. तो यांनी सुद्धा गोंधळ केला, यांनी सुद्धा मंडप घातला, यांनी सुद्धा फुलवरा बांधला. हे वेगळे गोंधळी होते, वेगळे गोंधळी होते. हे बाकीचं वेगळे हो. गोंधळाला गर्दी होती. इकडे स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, चारी हे वेदाचा बाये फुलोरा बांधिला हो, वेदाचा फुलवरा बांधिला हो, चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो, वेदाचा फुलवरा बांधिला हो, पुराणीचा गोंधळ मांडला हो, पुराण
गायलो सगळे महाराजांनी. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातीला ओ, चौवेदाचा फुलवरा बांधला. ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद असा 4 वेदाचा फुलवरा बांधला. 18 पुराण अनुवादिती, 18 पुराण, 6 शास्त्र, 18 पुराण सगळे तुझे गुण गातात. 18 पुराणे हरीची गाती, हरीची गाती, 18 पुराणे हरीची, 18 पुराणे हरी गाती, 18 पुराणे हरी गाती. 18 पुराणे हरीसी गाती. हे 18 पुराण हरीला गातात. पण सर्वच आता या जगदंबेला सुद्धा गर्दी आहे सध्या. आता तुम्ही महाराष्ट्र देशभर जा, सर्व 3.5 शक्तिपीठाला सर्व देवीच्या मंदिरामध्ये गर्दी. कोणाची? गोंधळ्याची, है की नाही? सगळ्या देवीला गोंधळ्याची गर्दी आहे. इकडे बी गोंधळ्याची गर्दी आहे आणि आमच्या या आषाढी वारीला गोंधळ्याची गर्दी. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाती व, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची नाती व, पुंडलिक जीवना गोंधळवंती तुमच्यापेक्षा आमच्या लोकांची ताकद जास्त आहे हो. गायक लोक किती जोरात ओरडते असलंच आहे ना. गाणारे, म्हणणारे, बोलणारे किती पेटले तरी ऐकणारे थंडच. हा जरा जोरात. हे बघा ना, ही सगळी मंडळी काय जोरात नाचताय ते सगळे. अहो वेट कमी करायचं असेल, वेट लॉस, तर डॉक्टर सांगतात व्यायाम करा, उड्या मारा. अहो हे तीच आहे. हे बघा ना अशी काय ऊर्जा आहे. हे सगळं निघून जातो कीर्तनामध्ये. काय बोलायचं कामच नसतं. असा आनंद जगाच्या पाठीवर कुठेच नाही, कुठेच नाही कीर्तनासारखा. ब्रह्मानंद आहे हा, ब्रह्मानंद. दुसरा काय आनंद असावा. म्हणून हे खूप मोठं आहे. म्हणून आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी. आषाढी कार्तिकीला सुद्धा गोंधळ भरतो, पण कोणाचा? आमचा वारकऱ्याचा. आणि देवटा कोण आहे तिथं? तर पुंडलिक राय हे तिथले देवटी आहेत. आता आपण पण देवटा घेतोच ना, ते मशाल हा देवटा वेगळा. म्हणून मी सांगितलं आराधी वेगळे आणि गोंधळी वेगळे. गोंधळी हे इकडचे आहेत आणि आराधी हे इकडचे आहेत. यांना हेही चालतं आहे की नाही? हेही चालतं. 2 प्रकार आहेत त्याचे. आता आराध्याचं असं आहे, बरेच आराधी असे पिऊन सुद्धा गाणे गातात त्या डपड्याच्या तालावर. फार अवघड आहे ते. वेगळंच आहे. पोत खेळतात. आता बऱ्याच महिला सुद्धा असले पोत खेळतात ना त्याच्या तालात. आता काही काय म्हणतात आई अंगात आली. आई अंगात नसती, तो ताल आहे. काय म्हणणं आहे तुमचं? आई पी अंगात येत नाही. पण बऱ्याच वेळा लोक अजूनही पाहायला जातात, अजूनही पाहायला. आता आमच्या संस्थानावर एक मुलगी आहे. आता आमच्याकडे 20 मुली शिकायला आहेत. त्या मुलीला 1-2 वेळेस डॉक्टरकडे नेलं, पण थोडी तब्येत खराब झाली होती, डोक्यामध्ये थोडे दुःख झाले होते आणि पायाला. ते म्हणली आई साहेब सुट्र झालेत. तर सुट्र? मी म्हटलं डॉक्टरला दाखवू आपण स्किनच्या. नाही नाही म्हणजे आई वडिलांनी घरी बोलवले. कशाला? म्हणजे ते सुट्र उतरावं लागतील. ती गेली ना. आता सुट्र म्हणजे ते. आणि काय नाही म्हणले, थोडं उतरलं, वलांडण्यात आलं होतं. म्हणलं राहिलं का? म्हणले राहिलं. काय सांग, अजूनही लोक अंधश्रद्धेकडे जातात. अंधश्रद्धेकडे काय? एक लक्षात ठेवा, कसलं महिला मंडळ, देवीवर श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नसावी. काही काय महिलाच्याही देवी अंगात येते. कमाल वाटते हो. आणि लोकांनी म्हणावं यांना कळतं. कुणाला? देवीला. काय कळत असेल? जी महिला 2-2 दिवस आंघोळ करत नाही, तिच्या अंगात देवी येते तरी कशी? काय
आमचे आयुष्य ना आयुष्य गेले देव देव करता, पण रवी बाबा स्वप्नात तरी देव आलाय का अजून? घश तोडू तोडू मरायची वेळ आली महाराष्ट्रभर फिरू फिरू. आणि यांच्या कशी काय देवी अंगात काय असे काही नाही म्हणा. भूत लागलेत, करणी केली, हे डोक्यातलं काढा. आता ते भूत राहिलेच नाहीत. प्रत्येक माणसाला घरापासूनचे दारापर्यंत जिवंत भूत लागलेत. आणि जिवंत भूतच माणसाला त्रास देतात, ते नाही. भूत पिशाच निकटी नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. राम सिया राम सिया राम रे राम सिया राम सिया राम रे रवी गुरुजी काय बारी बघा बरं, काय महाराजांनी गायले. भूत पिशाच निकट नाही आवय, महावीर जब नाम सुनावय. काय नाही, देवाचं नाव जर घेतलं भगवंताचं तर कसलं भूतन पिशाच जवळच येत नाही, ते राहिलंच नाही आता. म्हणून जीवनामध्ये देवीवर भक्ती ठेवा. ती आदी माया आदी शक्ती आहे, ती लक्ष्मी आहे, ती सरस्वती आहे, ती शैलपुत्री आहे, ती ब्रह्मवादिनी आहे, ती दुर्गा आहे. वेळ आल्याच्या नंतर ती दुर्गेचं सुद्धा रूप घेतल्याशिवाय राहत नाही, ती कालिका सुद्धा झाल्याशिवाय राहत नाही. चंड मुंड या राक्षसाचा वध करून कालिकाच रूप ती घेतल्याशिवाय राहत नाही. अनेक रूप या देवीची आहेत. ती माता भगवती आहे, साक्षात्कारी आहे. ती शक्तीशिवाय जीवनामध्ये काहीही नाही. म्हणून या शक्तीची उपासना करा. या जगामध्ये शक्ती ही श्रेष्ठ आहे. शिवामधली जर वेलांटी काढली तर शव झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिवामधली वेलांटी म्हणजे हीच शक्ती आहे. शिव आणि शक्ती, भावे विन भक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. म्हणून बळाशिवाय शक्ती काय नाही, शक्ती लागते. कितीही माणूस मोठा असला, माणूस म्हणतो नाही तो शक्ती त्या माणसाकडं, शक्तीशिवाय काही नाही. तसं ही आदी माया आदी शक्ती आहे, ही माता दुर्गा आहे ही. म्हणून जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई, खूप लढी मर्दानी झाशीवाली राणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, ह्या कोण होत्या? राणी पद्मावती, कधी भारताची कोकिळा लता मंगेशकर, ह्या सुद्धा देवीच होत्या. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी हे सुद्धा देवीचंच रूप आहे. अटलजींच्या पंतप्रधानासमोर भाषण करणारी सुषमा स्वराज सुद्धा कधी कधी देवीचंच रूप आम्हाला वाटतं, देवीचंच. अरे ह्या देवी होत्या. कोण असत? सुनीता विल्यम देवीत, उषा ह्या देवीच आहेत. आज गल्ली पासून दिल्ली पर्यंत स्त्रिया देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचल्यात. नारी की निंदा मत करियारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए सूख भीष्म हनुमान, सूख भीष्म हनुमान.
वतन की खान है, जिस नारी से पैदा हुए शुख भीष्म और हनुमान. हे होते श्री कशाने कमी आहे. आज तुम्ही इथं बसलेले जेवढे पुरुष आहेत ना, तुम्ही किती म्हणा आम्ही म्हणजे पुरुष आहोत, पण तुम्ही किती पुरुष असा, पण तुम्हाला जन्म देणारी ही माऊलीच आहे, आईच आहे. 9 महिने 9 दिवस आईच्याच उदरात राहावं लागतं, त्या जननीच्याच उदरामध्ये राहावं लागतं. काही नाही. कोणी जपी तपी ज्ञानी संन्यासी ब्रह्मचारी कोणी असो, जो मातेचे उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा. जो आईच्या उदरात राहिलाय 9 महिने 9 दिवस नंतर जन्माला आलाय, तो आईचा सोयरा कसा होऊ शकतो. म्हणून ही जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे. जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. जी जन्म देते तिला जननी म्हणतात. तसंच वारकरी संप्रदायामधल्या ज्ञानेश्वरीला जिने जन्म दिला ती जननी म्हणजे मुक्ताई आहे माझी. मुक्ताईच ही जननीच आहे. लोकांनी त्रास दिला आणि ताटीचा दरवाजा बंद करून माऊली आत बसले. त्याच वेळी ज्ञानोबारायने जर ताटी उघडली नसती तर ज्ञानेश्वरीचा जन्मच झाला नसता. तो जन्म फक्त मुक्ताबाईमुळे झालाय. म्हणून निळोबाराय म्हणतात की आमची मुक्ताई ही सुद्धा आद्यत्रय जननी आहे. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी विकेट गेली काय जरा तेव्हा धन्यकुमार महाराज सुंदरच गायलं. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रये जननी देवासी. निळोबराय म्हणतात मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, ही आमची मुक्ताई सुद्धा आद्यत्रये जननी देवाची. ब्रह्म विष्णू महेश, ज्ञानोबाराय, सोपान काका आणि निवृत्तीनाथ हे 3 देव आहेत. तिन्ही देवाची आद्यत्रय जननी म्हणजे मुक्ताई. या मुक्ताईचा अधिकार सुद्धा फार मोठा होता. मुक्ताबाई ब्रह्मचित कला होती. मुक्ताई 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज, पण यांची गुरु बनलेली आमची मुक्ताई होती. एवढा वर्ष तपश्चर्या करून चांगे अजून कोराच आहे का म्हणणाऱ्या मुक्ताई होत्या. मुक्ताईचा अधिकार फार मोठा होता. तुम्हाला मी सांगून जाईल. पंढरपूर मधून पांडुरंगानी नामदेव रायाला आळंदीला पाठवलं. जा नामा आळंदीच्या ज्ञानराजांची भेट घेऊन या. नामदेवराय जातात आळंदीला. विनम्रता फार मोठी ज्ञानोबरायामध्ये, निवृत्ती दादामध्ये. जेव्हा नामदेवराय आळंदीला येतात तेव्हा दादा दर्शन घेतात, माऊली दर्शन घेतात, सोपान काका घेतात. का तर पंढरपूरचं प्रेम आपल्याकडं आलंय, आपल्या घरी आलंय. नामदेवराय म्हणजे पंढरपूरचं प्रेम घरी आलंय म्हणून हे दोघही. पण तुम्हाला एक सांगू का, ज्या
झाडाच्या फांद्याला फळं लागलेत का त्याच फांद्या कधी लावतात, पण ज्याला फळच नाही सदा ताईट. तुरुची शाखा काय सांगाव तुम्हाला. जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवूनी धाले शांतीसी आले पालव नवे. ज्ञानोबा आहे हे तिघांनी दर्शन घेतलं, पण मुक्ताबाई हे बघते बर का सगळं छोट्याशा सगळ्यात लहान धाकट्या. माझा भाऊ निवृत्ती दादा किती विद्वान, ज्ञानोबा किती विद्वान हे पाया पडतात. आता एखाद्याने आपलं दर्शन घेतलं तर आपण नमस्कार तरी करावं ना, पण काही माणसं ताईट समोरच्याने नमस्कार केला ते तिकडं बघत. अरे नमस्कार तुलाच केलाय का, तुझ्या पाठीला केलाय का नमस्कार. पण काही काही माणसाला कळतच नाही. पण काही दिवसांनी तुम्ही जर पाठमोरे झालात ना, लोक तुम्हाला नमस्कार घालायचंच सोडून देतात. तुमच्यापेक्षा जनता फार हुशार आहे. मुक्ताबाईने निवृत्तीनाथ म्हणतात, मुक्ते अरे पंढरपूरचं प्रेम आपल्या घरी आलंय, दर्शन घ्यावं. पण मुक्ताबाई म्हणते, का रे अहंकार गेला नाही, गेला नाही, का रे अहंकार गेला नाही, का रे अहंकार गेला शेजार कार्य अहंकार गेला नाही. नामा ज्याला अखंड देवाचा शेजार आहे त्या नामदेवरायाचा अहंकार गेला नसेल तर मुक्ताबाई म्हणतात, मुक्ताबाई म्हणे घाला लोटांगण आपण दर्शन न लगे त्याच. मुक्ताबाई म्हणल्या तुम्हाला घाल, तिघा भावाला म्हणल्या बर का, दर्शनच नाही लोटांगण घाला नामदेवरायाच्या पुढं, पण आपल्याला नाही दर्शनाची गरज. बघा काय मुक्ताबाई होत्या, बोलल्या ना तशा. नाही घेतलं दर्शन, हे गेले परत. गेल्याच्या नंतर नामदेवराय विठ्ठलाला म्हणतात, देवा अरे अपमानच करायचा होता तर इथेच करायचा ना, माझा अपमान करायला तुम्हाला मुद्दाम आळंदीला पाठवलंस का. म्हणले काय झालं. पांडुरंग विचारतात, नामा डोक्यावरून हात फिरवला, नामा काय झालं. त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, मुक्ताबाईने तेथे माजविली कळी, ही संत मंडळी कपटी तुझी. बघा काय म्हणतात नामदेवराय, अरे एवढी एवढीची छोटीशी मुलगी ती मुक्ताबाई, तिने कळी माजवली, आणि तुझी जी संत मंडळी आहे ही खऱ्या अर्थाने कपटी आहे बर का. काही नाही काही नाही, इकडे बघा, ही संत मंडळी तुझी कशी आहे तर कपटी आहे. समाधी अवस्था आहे, सारखा बाजूला कपटी आहे म्हटले हे संत मंडळी. मला एक सांगा आता, नामदेवराय म्हणतात तुझी संत मंडळी कपटी. मला सांगा नामदेवरायाचं आयुष्य गेलंय देवाच्या शेजारी राहता राहता. नामदेवरायासारख्या संताला जर ज्ञानोबराय मुक्ताबाई सारखे संत कपटी वाटलेत तर 10-5 ग्रंथ वाचणाराला आणि 100-200 कीर्तन ऐकणाराला संत काय चांगले वाटतील का. त्यांचं गेलं नाही तर आपलं कधी जायचं. काय होतं काय काय मुक्ताबाईचा अधिकार मोठा होता हो. सर्वांना सांगण्याची योग्यता आमच्या मुक्ताईमध्ये होती. म्हणून आद्यत्रय जननी देवाची, ते देवाची जननी होती, आई होते. खऱ्या अर्थाने आई वडील गेल्याच्या नंतर बहीण ही भावाची आई बनत असते, तसं मुक्ताई या तीनही भावंडाची आई बनली आई. म्हणून आद्यत्रय जननी देवाची. जननी, जननीला फार मोठं महत्व आहे बघा आईला. पशु असतील, पक्षी असतील, प्राणी असेल किंवा मानव असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आई आहे आई. तुम्हाला मी उदाहरण सांगून जाईल सिंहनीचं. सिंहीण जेव्हा आपल्या छोट्या बाळाला जन्म देते
जन्म दिल्याबरोबर सिंहीण जन्म दिलेल्या ठिकाणापासून थोडीशी लांब जाते आणि तिचे पिलं तिच्याकडे पाहतात. आई जवळ घे ना आम्हाला, आई जवळ घे, आम्हाला उभा राहता येत नाही, तुझ्यापर्यंत चालता येत नाही ग आई, आई जवळ ये. पण सिंहीण जवळ जात नाही आणि 2-3 पिल्लं झालेले असतात सिंहणीला, ते बछडे. मग काही बछडे उठतात, स्वतःच्या पायावर उभा राहतात आणि हळूहळू हळू आईकडे सिंहणीकडे जातात. मग आई कुरवाळते. 1-2 छोटे छोटे बछडे, पण 3ऱ्या नंबरचा जो बछडा असतो त्याला उठताच येत नाही. ती आईकडे केविलवाण्या नजरेने पाहता, आई मला उठता येत नाही, आई मला चालता येत नाही, आई मला माझ्या पायावर उभा राहता येत नाही, मला जवळ घे ना आई. असं काकुलते येऊन तर सिंहणीचा बछडा आईकडे पाहतो, पण आई त्याच्याकडे जात नाही. उलट आई पाहत असते काय करतोय. तो सर्व ताकद एकवटून उभा राहतो. जेवढ्याच ताकदीने उभा राहतो तेवढ्याच ताकदीने तो बछडा खाली पडतो. खाली पडल्याबरोबर आता त्या बछड्याला उठताच येत नाही. आई अर्धा-1 तास त्याची वाट पाहते, पण तो उठत नाही. जेव्हा आईला कळतं आता तो त्याच्या पायावर उभा राहून त्याला चालता येत नाही आपल्यापर्यंत, त्यावेळेस सिंहिणी झाप झाप पाऊल टाकत त्या बछड्यापर्यंत जाते, आपल्या पिलापर्यंत. तिचं अंग शहारत, आकाशामध्ये वीज चमकावी तशी ती सिंहगर्जना करती आणि आपल्याच पिलाच्या नरड्याचा घोट घेते सिंहीण बर का. आणि सिंहीण जशी काय त्या कानात बोलते त्या पिलाच्या, अरे तुला जर तुझ्या पायावर उभा राहता येत नसेल तर तू मेलेला बरा. तिला म्हणतात सिंहीण. आदर्श घ्या मंडळी, जगातली पहिली आई आहे बर का शेठ सिंहीण, की आपल्याच पिलाला जन्म देते, पण तुला तुझ्या पायावर उभा राहता येत नाही ना, तीच गिळून टाकते आणि खाऊन टाकते सिंहीण आपल्या पिलाला. अशी आई बी लागते हो कणखर. माऊल्यांना मी कायम सांगत असते बर का, ज्या स्त्रीचं दूध तेवढं जबर आहे, ज्या आईचं रक्त तेवढं जबर आहे, तेवढं पीक चांगलं येतं. पीक चांगलं यायला जमीनच कसदार लागते महाराज, कुणाचंही काम नाही, जमीन लागते चांगली जमीन. गावामध्ये असे मुलं जर फिरत असले ना बर का, गावात पोरं फिरत असले, जुन्या माणसाच्या लक्षात येत नाही बर का. कधी कधी माणसं म्हणतात कोणाचा मुलगा आहे होतो, मुलाचं नाव विचारत नाही, बापाचं विचार कोणाचा आहे होतो, खैरनारचा आहे का भाबडचा आहे, कोणाचा आहे, काय त्याच्या बापाचं नाव. बापाचं नाव सांगितल्याबरोबर नाही मग बरोबर येते, बाप तसाच आहे त्याच्यामुळे पोरगा तसाच. कळालं का, बापावरून पोराची किंमत होत असते. म्हणून मुळाच्या पोटी किरसुनी नाही जन्माला आली पाहिजे, असे कणखर मुलं जन्माला घातले पाहिजे तो आई बापाने. भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. प्रसवली तया प्रसवली तया प्रसवली तया कुळाचा उद्धार. प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे. प्रसवली तया कुळाचा उद्धार, जी जन्म देते, जी प्रसवते, ती त्या कुळाचा उद्धार करते. म्हणून श्री 21 नाही 42 कुळाचा उद्धार करते. पतीच्या 21 आणि आई बापाच्या 21 मिळून 42 कुळाचा उद्धार करण्याची ताकद या जगाच्या पाठीवर स्त्रीमध्येच आहे. स्त्रीमध्ये स्त्री महान आहे. स्त्रीचं महत्व
आपल्याला जीवनामध्ये कळालं पाहिजे, नारीचं महत्व कळालं पाहिजे. पण माता माऊल्यांनो, आज स्त्रिया मातृत्व, दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व तुमच्यामध्ये सुद्धा तेवढं असलं पाहिजे. फक्त तोंडात अवसान असून चालत नाही हो, मुलं घडवली पाहिजेत. जिजाऊ सारखी माय झाली तर छत्रपती शिवराय जन्माला यायला वेळ लागत नाही. आई पाहिजे हो तशी आई, काही म्हणा, आईच पाहिजे. काय करता, वर्षाच्या आत घेणाऱ्या पिकाला सुद्धा जमीन नीट लागती. काही माडरांचा शिवार आहे आणि काही गावखरचा फरक आहे. गावखरच्या शिवारात पीक चांगलं येतं आणि माडरानाचं पीक असंच जातं. कळालं का नाही? गावखरच्या जमिनीला एकदा पाणी दिलं आणि 15 दिवसांनी दिलं तरी पीक तड धरत. पण माडरानावरच पुढे धारे धरले की पाठीमागे जमीन सुकती. तुम्हाला सांगू, आता आपल्याकडं कांद्याचं जास्त पीक आहे का नाही, 4 महिन्यात कांदे निघतात. सोयाबीनचं पीक असं 4 महिन्याचं, तुमचं कपाशीचं 6 महिन्याचं आणि ऊसाचं 12 महिन्याचं. आता 12 महिन्याच्या आत घेणाऱ्या पिकाला जर जमीन चांगली लागती तर कोणाचं 25, 40, 50, 60, 80, 100 वर्षाचं पीक घेण्यासाठी आणि हे पीक चांगलं जन्माला येण्यासाठी आई वडील रूपी जमीनच चांगली लागती. तेव्हा तुमच्या माझ्या सहित हे पीक चांगलं जन्माला येतं. शुद्ध बीजा पोटी फळेला झाड गोमाटी, फळेला झाड गोमाटी, फळेला झाड शुद्ध बीजा पोटी फळेला झाड गोमाटी, फळे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. हे आम्ही म्हणत नाही, तुकाराम महाराज म्हणतात. बीज शुद्ध लागतं तेव्हा फळ गोड येतं. आता ते शुद्ध भाषेमध्ये बीज म्हणतात आणि आपल्या भाषेमध्ये बी म्हणतात. कांद्याचं बी, कधी कधी कांद्याचं बी लावलं तर उगवत नाही, 2दा लावलं उगवत नाही, 3ऱ्यांदा उगवतं. मला सांगा, बी उगवत नाही का उगवत नाही? माणसं काय म्हणतात मग, बी खोटं लागलं आहे का नाही? बरं मला सांगा, जमिनीत लावणाऱ्या कांद्याचं बी खोटं लागलं, तुम्ही 3ऱ्यांदा बी पेरल्यावर कांद्याचं रूप चांगलं आलं, ते बी बदलता येतं. पण हे बी, कळालं का नाही तुम्हाला? हे बी इकडे बघा माझ्याकडं, हे बी आणि हे बी वाईट लागलं तर हे बी अनेकाचं वाटुळ केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला वाटतं का हे बी साधं आहे का? अहो, साधं शेतातलं काँग्रेसचं बी जर पडलं, काँग्रेस म्हणजे पक्ष नका आणू, तुमच्या डोक्यात तर तेच बघा का, माणसं लगेच टाव करले, ते नाही ते. बघा ना तुम्ही, ते आहे का नाही तुमच्याकडे, आहे का नाही काँग्रेस आपल्याकडं? काँग्रेस माणसं म्हणतात ते बी धरायच्या आत ओला आहे तोपर्यंत उपटून फेका, वाळलं तर मग पसरल सगळीकडं बी. तसं हे बी नीट असेल ना महाराज तर घराचं कल्याण आहे, नाही तर घराचे गावागावाचे वाटुळे झाले बी चांगलं नसल्यामुळे. तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय, नरका भक्ताची माय. वा, तुका म्हणे जाय, हो जाय अभक्ताची माय. बघा बघा, नरकाला जाते अभक्ताची माय. किती अवघड आहे बघा. आता बीज चांगलं नसेल तर बर का, परी पाहे बीज शुद्ध अंगी, बीज शुद्ध पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगू का बसलेल्या मंडळीला, आपल्यामुळं परमार्थ नाही वाढला तरी चालेल, थोडे कान उघडे ठेवून ऐका बरं का सगळेजण. आपल्यामुळं परमार्थ नाही वाढला तरी चालेल, पण आपल्यामुळं परमार्थ बदनाम होता कामा नये एवढं पाळलं. घातली या भया नरका जाणे, नरका जाणे, घातली या भया नरका जाणे, भया नरका
कर्म भर जाए घात लिया भया नरका जाए घात लिया भया तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घात लिया भय नरका जाणे सत्य कर्माला जर अडथळा आणलं तर नरकाला गेल्याशिवाय जमत नाही भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना पुष्प अगर नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना कांटे बनकर मत रहना बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो भला किसी का कर न सके तुम बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना कांटे बनकर मत रहना वा गोड गायलं महाराजाने तर टाळ्या वाजवा जोरात भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना कोणाचं चांगलं करता आलं तर करा नाहीच करता आलं तर वाईट तरी करण्याच्या नादात पडू नका नाहीतरी तुम्ही एक सांगू का तुम्हाला माणसाने एखाद्याचं किती वाईट करायचं ठरू द्या पण देवाच्या जर डोक्यात असलं ना तुमचा केस सुद्धा वाकडा होणार नाही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे देव सखा जरी भगवते कृपा करी भगवते कृपा करी भगवते कृपा करी भगवते कृपा करी देव सखा जरी जग अवघे कृपा करी देव जर सखा झाला ना देव कृपा केल्याशिवाय राहत नाही आणि जगही कृपा करत सखा देव सखा असावा लागतो तुमचा सखा म्हणजे मित्र मित्र जर देवासारखा असला ना तर काहीच कमी पडत नाही तुम्ही बघा दुर्योधनाच्या आयुष्यामध्ये सल्लागार होता शकुनी 100 भाऊ होते कौरव पण एक सुद्धा बेला राहिला नाही कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा कौरव पांडव दोनों भाई एक सच्चा एक झूठा सच्चा तो बैकुंठ जावे सच्चा तो बैकुंठ जावे झूठा नरक में बैठा सच्ची बात कबीर जी ने मत करना किसी की सच्ची बात कभी न कहते मत करना किसी वा वा खरंच गोड गायलो कौरव पांडव पण कौरवाचा पराजय झाला आणि पांडव विजयी झाला खूप होतं सैन्य कोणाकडं दुर्योधनाकडं पण सल्लागार चुकीचा होता ना शकुनी सल्लागार चांगले लागतात कृष्णाच्या अर्जुनाच्या आयुष्यात सल्लागार होता कृष्ण म्हणून विजय झाला लक्षात ठेवा तसं जीवनामध्ये सल्लागार बी चांगला लागतो देश चालवत असताना पंतप्रधानाच्या हाताखाली सुद्धा सल्लागार चांगले असतात IAS लेवलची माणसं तेव्हा देश सुरळीत चालतो तुमच्याकडे सल्लागार चुकीचे असले तर जीवनच बर्बाद होतं घरात सल्ला देणारी बायको चुकीची असली तर प्रपंचाचे प्रपंच बर्बाद झाले का नाही खांद्याला खांदा देणारी पुरुषाच्या बरोबर बर का वाघ मंडळी ह्या वाघिणीची सुद्धा साथ वाघाला लागते तेव्हा प्रपंच चांगला होतो चांगले पाहिजे सल्लागार कृष्ण काय होता अर्जुनाच्या जीवनात सखा ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध ठरलं
सैन्याच्या मध्ये नेऊन रथ उभा केला आणि अर्जुन म्हणतो देवा मला युद्ध करायचं नाही. पण कृष्ण परमात्मा कसा असावा सखा, मित्र कसा असावा. जेव्हा अर्जुन मोहाने ग्रस्त झालाय, त्याचे हातपाय असे ढिल्ले पडलेत, त्यावेळेस कृष्ण अर्जुनाला सांगतो तुवा संग्राम हरू जिंतीला, निवात कवचाचा ठावो फेडीला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. काय श्रीकृष्ण परमात्मा सांगतात अर्जुना, हे पार्थ तू सामान्य आहेस का? अरे शंकराला तू हरवलेलं आहेस. एवढा अर्जुन होता बर का, शूरवीर. आणि शंकर म्हणजे अमानवीय ताकद आहे, साधी आहे का? निवात कवचाचा ठावो फेडीला आणि पवाडा तुवा केला गंधर्वासी. अरे चांगल्या चांगल्याला तू हरवलेलं आहेस युद्धात. आणि यांचं काय घेऊन बसला रे? कोणाचं? भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य हे तुझ्या पुढे किरकोळ आहेत. याला म्हणतात महाराज मित्र. असा नसला पाहिजे. तुमचं नुकसान झालं ना एखाद्या व्यवहारात, हे जाऊ दे, दे सोडून, तुझं फार वाटोळं झालंय. तुमचं बळ घालवणारा मित्र नसला पाहिजे जीवनात, बळ आणणारा मित्र पाहिजे. नुकसान झालं, अरे होऊ दे, पण पुन्हा उठ, पुन्हा कामाला लाग, असा पाहिजे मित्र. माणसाला आहे ना खंबीर साथ देणारी माणसं सुद्धा चांगली लागतात. नाही तर आता माणसं राहिलेत का, कंस झालेत. चांगली उमेद देणारे माणसं आहेत का? हे जाऊ द्या, काय खरंय नुसते असं निग्लेक्ट करणारी माणसं मिळतात. आणि तुम्हाला सांगू का, आयुष्यात जीवन जर चांगलं सक्सेसफुल जगायचं असेल ना, 5-10 निगेटिव्ह विचाराचे मित्र करण्यापेक्षा एकच मित्र करा, पण पॉझिटिव्ह विचाराचा करा. काय करता बाकीच्या असल्या मित्राला खुगीर भरती, काही उपयोगाचे नाही. चांगले मित्र करा आणि डोक्यात तुमच्या चांगलं घालणारे मित्र करा. तुम्हाला सांगू का, 2 गोष्टी लक्षात ठेवा. आपल्या डोक्यात चुकीचे विचार जाऊ देऊ नका आणि पोटात चुकीचं अन्न जाऊ देऊ नका. दोन्ही खराब होणार नाही. सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोडघास खाऊ नये. दुर्जनाचा गोडघास खाऊ नये. करावा उपवास, दुर्जनाचा गोडघास खाऊ नये. वा, सज्जनाच्या घरचं अन्न खावं, पण दुर्जनाच्या नाही बर का. चुकीचं होऊन बसते आपली बुद्धी. म्हणून दुर्योधनाचा मेवा त्यागला होता कृष्णाने आणि जाऊन विदुराच्या कान्या खाल्ल्या होत्या. दुष्टाचं अन्न खाल्लं नाही पाहिजे बर का. बुद्धी दुष्ट झाल्याशिवाय राहत नाही. चांगल्या घरचं अन्न उलट मागून खा. सज्जना घरचे अन्न बळेचे घ्यावे मागून. बळच मागून घेतलं. दुर्योधनी को मेवा त्यागो, साग विदुर घर पाई. दुर्योधन का मेवा त्यागे, साग विदुर घर पाई. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. वा, काय गोड गायलं. दुर्योधन का मेवा त्यागे. दुर्योधनाचा मेवा त्यागला आणि विदुराच्या कन्या खाल्ल्यात. इथं डिपार्टमेंट पोलीस साहेब सुद्धा आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत. तसं 10च्या टायमिंग मुळे नाही ना आले. नाही साहेब म्हणले तसं काय नाही, सहज भेट द्यायला आलोय. आणि मला खाकी वर्दीबद्दल अभिमान आहे. का साहेब पुढे बसलेत म्हणून मला आठवलं. ते मला त्यावेळेस आम्हाला त्या कलेक्टरने विचारलं. मग त्यावेळेस पंकजाताई पालकमंत्री होत्या आणि मला तर ते असं माझ्या नव्हतं डोक्यात, पण आमचे भक्त म्हणायचे नाही आई साहेब आपल्याला ते रिव्हॉल्वर घेतलं पाहिजे बरं का, लायसन.
आता मग ते कलेक्ट आता तुम्हालाही बाकीच्याला वाटेल तुम्ही महाराज आहेत, तुम्हाला काय गरज आहे. पण तुम्हाला एक सांगू का, आता 9 ते 11 कीर्तन झाल्याच्या नंतर आता आम्ही तर महाराष्ट्र, आंध्र, तेलंगणा, मध्य प्रदेश तिकडं गडचिरोली पर्यंत कीर्तनाला जातो. आणि आपल्या काय कपाळावर लिहिलं नाही तुम्ही महाराज आहेत म्हणून. उलट आता मंदिराचे कळस चोरून न्यायला लागले चोर. तुम्हाला वाटलं का काय? बरं का शेठ, सोपं नाही राहिलं. भैया म्हणले लायसन घ्या. ते कलेक्टर म्हणले महाराजाला कशाला? मग ते आम्ही सांगितलं, म्हणलं साहेब आम्हाला रात्री अपरात्री फिरावं लागतं. म्हणले घ्या. विठ्ठलाच्या दर्शनाला चाललं की डायरेक्ट नाहीच, नुसते धरमुंड कवड. पण 2 रुपये दिले की बसा बसा घ्या घ्या दर्शन. नारळ, प्रसाद, फुलं सगळं भेटतं बरं का. तसंच आहे सगळीकडं. काय करावं सांगावं तुम्हाला. जे आहे ते बरं. टावर खालीच रेंज गेली, करता काय? खऱ्याचं खोटं, लबाडाचं तोंड मोठं. काय सांगावं तुम्हाला. फार अवघड परिस्थिती समाजामध्ये. हा मला विषय याच्यासाठी मांडायचा होता. साहेबाला पाहिलं तो विषय निघता निघता निघाला. आता तुम्ही मला सांगा, जर तुम्हाला एखादा मारायला लागला तर तुम्ही प्रतिकार करायचा नाही का? त्याचा जीव घ्यायचा का? पायावर तर मारलं पाहिजे ना. आता समजा ह्या चकमकीमध्ये ज्या अक्षयने बदनापूर लहान मुलीवर अत्याचार केला आणि चकमकीमध्ये तो मारला, तर त्याच्यावर राजकारण सुरू झालं. तो मारलाच कसा आणि त्या साहेबला सस्पेंड करा. अरे कुठली? अरे ज्यांनी लहान मुलीवर अत्याचार केलाय. मी या नारदाच्या गादीवर आणि या शारदीय महोत्सवाच्या निमित्ताने काशी आईला स्मरून या नवरात्र पवित्र क्षणी सांगेल, भर चौकात फाशी दिली पाहिजे अशा लोकांना. भर चौकात. या मताचे आपण आहेत. पण आज अशी परिस्थिती झाली, आम्हीच अन्यायाच्या विरोधामध्ये एखादं काम हाती घेतलं की आम्हीच आमच्या विरोधात आहेत. त्याच्यामुळे सगळे अवघड सूत्र झालेले. तर ऐका कलीचे महिमान असं त्याची रिजले जन. ऐका कलीचे महिमान असं त्याची रिजले जन. बापा देते अनुमोदन करती है ननपंताचे. ऐका कलीचे महिमान असं त्याची रिजले जन. बापा देते अनुमोदन करती है ननपंताचे. ऐका कलीचे महिमान असं त्याची रिजले जन. बापा देते अनुमोदन करती है ननपंताचे. वा, महाराजांनी गोड गायलं. ऐका कलीचे महिमान असत्यासी रिजले जन. पापा देती अनुमोदन करीती हेळन संतांचे. हे कलियुगाचं महिमान आहे. असत्य जिथं आहे तिथं गर्दी जास्त आहे. जिथं खरं आहे तिथं हेळन चाललेलं आहे. हेलय का आता सध्या? काय सांगायची गरज आहे का? सध्या महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर अवघड आहे. त्याच्यावर न बोलणं हेच उत्तम, बाकी काही नाही. काय सांगावं? काय राजकारण, स्तर. आणि मला तर या गोष्टीचं वाईट वाटतं. हो का, ज्याने त्यांनी ज्याच्या त्याच्या पक्षात काम करू ना शेठ, हे क्षेत्र आहे म्हणून बरं. पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पण मनस्थिती सुधारायला अध्यात्मच लागतं. म्हणून माणसं जागेवर आहेत. परिमार्थ महादेने. परमार्थ महाधन. ओ जोडी देवाचे चरणे. जोडी देवाचे भावया जतन ठेवू पायला. भावया हे पायाला. परमार्थ महाधन जोडी संतांचे चरण. परमार्थ हे महाधन आहे, ते फार महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये भक्ती करावी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. पार 11 वाजत आले, काही कळायला तर
चालू द्या. शेठचं म्हणणं बघा, एकदा विषय तो रंगला ते रंगला, काय म्हणजे माणूस त्याच्यात हेच होऊन जातात. म्हणून मी स्त्रियांबद्दल आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सांगत होतो. साहेब, आमच्याकडे सुद्धा विशिक मुली आहेत शिकायला आणि कायम प्रबोधन असतं. आम्ही तर एखाद्या शाळेवर कॉलेजवर जाऊन सुद्धा हे देतो. म्हणजे अध्यात्मामध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकी सुद्धा थोडी स्वीकारली. मी तर प्रत्येक मुलीच्या आई वडिलाला एक गोष्ट सांगून जाईल की आपल्या मुलीचं एक ट्युशन कमी करा, पण प्रत्येक मुलीला कराटीचं शिक्षण द्या. काळाची गरज आहे बर का. आई वडील या ठिकाणी कदम साहेब आलेत. साहेबाचं सुद्धा म्हणणं आहे की ही काळाची गरज आहे आणि आत्मसंरक्षण तुम्हालाच तुमचं करावं लागणार आहे. महिला मंडळ फार हातात मोबाईल घेऊन दांडे खेळून हे चालणार नाही हो. असे हातात तलवार घेऊन बाईला लढता आलं पाहिजे हो. तलवारबाजी नेमबाजी हे जमलं पाहिजे स्त्रियांना सुद्धा. आणि स्वतःचं संरक्षण स्वतः करता आलं. कालिकेचा फोटो बघू नका, दुर्गाचा हातात तलवार घेतलेला फोटो बघू नका. अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याचं कर्तव्यकारी आपल्यात असली पाहिजे. तिला देवी म्हणतात. फक्त 9 दिवस नवरात्र नका साजरी करू हो त्या देवीची. आपल्या घरामध्ये आई बहीण मुलगी प्रत्येकीच्या रूपामध्ये रोज देवीचं रूप पहा. हेच खरं नवरात्र उत्सव. पुरुषांनी टाळ्याच नाही वाजवल्या. ते म्हणले ताई तुमचं म्हणणं खरंय, पण ह्या देव्या कामाला सुख लागू देतात का. तुम्ही खरं ना, खरंच आहे. शंकर सगळ्यात मोठा देव, पण शंकराचं वाहन काय, नंदी बैल. गणपती बाप्पाच्या अगोदर पूजा, त्यांचं वाहन उंदीर मामा. कार्तिक स्वामीचं वाहन मोर, विष्णूचं वाहन गरुड पक्षी आणि देवीचं वाहन सिंह वाघ. गडी माणसं म्हणतात आम्ही म्हणजे वाघ, पण वाघावो देवी वाघावर बसली. साधा आहे का. अशी तशी नाही, अशी हातात त्रिशूळ घेऊनच आहे. कधी नरडीवर नख दिल सांगता येत नाही. साधा आहे का. तुम्हाला काय वाटतं देव्या का साध्या आहेत का. प्रत्येकाला माहिती आपापल्या देव्या. बाहेर तुम्ही किती इम्प्रेशन गाजो, घरी गेले की चांगले चांगले गडी गप येत. काय नाही, काही म्हणा तुम्ही. अवघड आहे. तुम्हाला वाटलं का हे ग्रह खातं म्हणजे का साधं आहे का काय. माणूस बाहेरच्याला किती तोंड देईल, पण माणसं घरी देव्या हो तसं करू नका. आया बहिणी हो. आता तर लाडकी बहीण योजना आली. आता तर गाड्याला मोजेनातच प्रत्येक बाई उठली की चला सिन्नरला, कशाला ते काढायचे. नवरा उपाशी मारला बायानी, पण ते आधार कार्ड घेन लिंक, आधार लिंक करायची म्हणल्या. एक तर मला लिंक करायचंय, मला काय लिंक करायचं. लिंक लक्षात दे. काय सांगू तुम्हाला, काही काहीला काहीच मिळ लागा नाही याच्यातलं. काही नाही बायाला. जे उठले की चला बाय ते केलंय. बहिणी हो, लाडक्या बहिणी हो, पण काही काही काय केलं पाठीमाग एसटीचा अर्धा पास मिळतो म्हणून वय वाढून घेतलं. कुठं बसत यात आता ह्या. अगं बा 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 म्हणलं गेलंच. तुमच्या बायकांनी काढलं की नाही का वयात बसणार काढलं का. पण ते सरकारने वाढवून दिलं पुन्हा म्हणले जाऊ द्या. लाडक्या बहिणी. पण बहिणी हो, तुम्हाला सगळ्या योजना आल्या बरं का. महाराष्ट्राची तिजोरी खाली झाली योजना देता देता. पण महिला मंडळ तुम्ही याच्यातलं घेतात, पुन्हा नाहीच थोडंफार भावाने केलं, पुन्हा भावाच्या जमिनीवर दावा आहे. त्या लाडक्या बहिणी का साध्या झाल्यात का. बहिणी हो असं करू नका.
आणि भावानी सुद्धा माझं प्रामाणिक मत आहे, भावाने बहिणीची गरिबी असेल ना तर जरूर सहकार्य करावं. पण बहिणी हो, तुम्ही सुद्धा भावाच्या प्रॉपर्टीवर दावा नका टाकू. रक्ताचं नातं सांभाळा, नका चुकीचं वागू. मी आपल्याला वाक्य सांगून जाईल. जेव्हा रक्त रक्तावर उलटतं, जेव्हा रक्त रक्तावर उलटतं तेव्हा महाभारत घडतं, आणि जेव्हा रक्त रक्ताशी प्रामाणिक राहतं तेव्हा रामायण घडतं. नका हो रक्ताची नाती विसरू. आज ही रक्ताची नाते गोते म्हणूनच माणसं माणसात आहेत. नका विसरू ह्या नात्या गोत्याला. भाऊ भावावर डोक्यात कुऱ्हाड घालून, आता साहेब पुढे बसलेलेच आहेत, त्यांच्या पुढे तर अनेक असंच भांडण आणि वाद येतं. म्हणून हे कुठंतरी थांबवा. आणि आपण या सप्ताहाच्या निमित्ताने एकत्रित आलोत. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शक्तीचं महत्व सांगता सांगता सांगितलं. आशा शक्ती ही जी शक्ती आहे, या शक्तीची प्रेरणास्थान जर कोण होते तर आमचे ज्ञानोबराय होते. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, वा वा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाव, मुक्ताबाई नमो त्रिभुवन वा, महाराजांनी गोड गायलं. रामेश्वर महाराजांनी नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. निळोबाराय म्हणतात अशा ज्ञानोबरायला नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आहे. शेवटी तिसऱ्या चरणामध्ये सांगतात जगत उतारा लागी धरी अवतारे, जगत उतारा लागी धरी अवतारे, जगत उतारा लागी धरी अवतार, जगत उतारा लागी धरी अवतार. निरबिला परिवार निरबिला परिवार सीताईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. जगत उद्धारा लागी धरिला अवतार, मिरविला बडिवार सिद्धाईचा. ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ दादा यांनी अवतारच जगाच्या उद्धारासाठी घेतला होता. उद्धाराया जन जड जीवा, जडाचा जीवाचा उद्धार करण्यासाठीच अवतार घेतला. म्हणून मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. ही सुद्धा आदि माया आदि शक्ती आहे, पण तिने मुक्ताईच्या रूपात अवतार घेतला. म्हणून एकदा सर्वांनी वर हात करा बरं. चला हर वाले चला, जय जय माय हरि जय हर वाले चला. हरि जय जय हरि जय जय
कुंडली कवरदारी विठ्ठल हरिनाथ भगवान माऊली दानेश्वर विश्वगुरु तुलसीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान राजाई माता की भारत माता की ढोबार कुमारी ढोबार कुमारी ढोबार कुमारी ढोबार कुमारी ढोबार तुम्ही एवढे जण जर नेहमी बरोबर असाल तर बोलायचं कामच नाही हो. याच्यापेक्षा स्वर्ग काय. मला तर असं वाटतं हे गायक सेट आणि वादक बघून हे पूर्वी स्वर्गात गंधर्व असतील. जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले रूप केली तेव्हा या केले तेव्हा या विठ्ठले जन्मामध्ये खूप पुण्य केलं असेल म्हणून देवाची ही कृपा झाली म्हणून या क्षेत्रात एवढा आनंद लुटायला मिळतो. खरंच असो. मग शेवटी निळूबराय सांगतात की आम्ही या भगवंताला शरण गेलो म्हणून संतांनी आम्हाला एवढं मोठं मिरवलं. निळा शरणागता मनवे आपुला निळा शरणागता
खऱ्या अर्थाने दुसऱ्या दिवसाची सेवा, कारण ज्याला साध्वी म्हणून ब्रह्मचार्य वाक्य उच्चारताना जेवढा आनंद होतो, परंतु ते पथ्य सांभाळताना त्या जीवनामध्ये किती कष्ट निर्माण. कारण राधाबाईच्या जीवनामध्ये अनेक, आईसाहेबांच्या जीवनामध्ये अनेक संकट निर्माण झाली. कारण शिक्षण अवस्थेमध्ये देखील त्यांनी ठोसा देण्याचं काम केलेलं आहे. असं काही नाही का त्या चालू पावलात कुठेतरी घडल्यात असं नाही आहे. दारिद्र्य असतानाही ह्यापर्यंत येणं, सांगवीसारख्या एका गादीवर जाऊन बसणं, एवढ्या महिलेला मान मिळतोय. आणि महिला म्हणून तुमच्यापर्यंत ज्यांनी ज्ञानेश्वरांचं असेल, मुक्ताईचं असेल, नामदेवांचं असेल, कारण मी तेवढ्या खोलात जाणार नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी, परंतु खऱ्या अर्थाने ज्ञानाचं भांडार खोलून देण्याचं काम काही तुम्ही केलं आहे. आणि समाजाला ती गरज आहे. आणि समाजाला, कारण तुम्ही आत्ताच देखील ज्या मुलींवर अन्याय झाला, त्या मुलींच्या बाबतीत या स्त्रियांवर जे ते खरोखर योग्य आहे. म्हणून याचं कारण असं आहे, कारण ह्या समाजाला आता प्रबोधनाची गरज आहे. आणि नवरात्र उत्सवामध्ये देवीने त्या 9 दिवस 9 रात्री खऱ्या अर्थाने युद्ध करून जे खरा जय मिळवला, त्यांनी साड्यांचे कलर पाहिले नाही. आणि कलर न पाहता आज जो कलरचा खेळ चालला आहे, मला वाटतं आपण कुठल्या तरी पाश्चिमात्य देशामध्ये चाललो आहे असं मलाही वाटायला लागलं आहे. म्हणून माझी एक विनंती, ज्या दुर्गामाते देवीच्या आपण जी ताकद म्हणतो ना, त्या ताकदीवर गेलं पाहिजे. कारण त्यांनी सांगितलं कोणाच्या अंगात येत नाही, काही नाही, हेच खरी गोष्ट आहे. तुम्ही त्याची सेवा करा. त्या देवीची सेवा करताना, कारण आमच्याकडे देखील एक प्रथा आहे, आता देवीला तेल जे आपण घालतो ना, त्या देवीच्या तेलपार त्या देवीच्या खाली पायापर्यंत जाईपर्यंत महिला तेल घालतात. आणि त्यांची एक चूक सांगितली पाहिजे, मंदिरात जाताना कधी कधी ते मंदिर साफ केलेलं नसतं. आपलं घर साफ केल्याशिवाय आपण तिथं स्वयंपाक देखील करत नाही. पण त्या महिला आहे ना, त्या मंदिराच्या पुढला फक्त ते फुलं आहे तेवढेच बाजूला करतात. आणि आपण आपली सेवा करायची, त्या मंदिराची देवाची सेवा करायची सोडून तिनं फक्त अगरबत्ती ओवाळायची. खरंच सांगा, ते पावन होईल का? होईल का ताई? म्हणून माझी त्यांना विनंती आहे, कोणी असताना जर आपण आपली सेवा करताना एक प्रामाणिकपणे करा. आणि ताई, तुम्ही या गावावर खऱ्या अर्थाने सांगू, 12 वर्षाच्या तपश्चर्येमध्ये ज्यांनी आज रोहिदादा आला आहे, या रोहिदादाचा खऱ्या अर्थाने सहभाग मोठा आहे. आणि रोहिदास दादाला माझ्याबरोबर त्यांनी सांगितलं, महिलांची कीर्तनं घेऊन आपण सगळे जेंट्स त्यांच्याबरोबर उभे राहू, त्यांना न्याय देण्याचं काम करू. आणि न्याय देण्याचं काम करीत असताना जर रोहिदास दादा 12 वर्षात ह्या ठिकाणी कुठे असेल तर चास या ठिकाणी सांगितलं जातं आहे. आणि ढोक महाराजांच्या कीर्तनातून हा माणूस निघून आलेला आहे, नागपूर सोडून. तेव्हा त्या आदिमाया काशाईची का त्या दुर्गा मातेची एवढी मोठी त्या देवावर त्याच्यावर श्रद्धा आहे. म्हणून तो 12 वर्षाचं ती तपस्या पूर्वी ती खऱ्या अर्थाने रोहिदास दादाची. आणि ह्या ठिकाणी जेवढे आता गुणीजन आलेत ना, मुरकुटे गुरुजी असतील, सुपेकरजी असतील, आणि संकेत दादाचा जो हात आहे, तो संकेत दादाचा हात देखील इथूनच तयार झाला आहे. आणि श्यामदादाची अवस्था अशी आहे का या माणसाचं पत्रिकेत नाव नाही, यांना कथा आहे 4 दिवसानंतर, यांना देखील त्या देवीने घरी झोपून दिलं नाही. हा माणूस तिथून येऊन आम्हाला सांगितलं का मी आलो आहे म्हणून. म्हणून या आदिमाया शक्तीची एवढी मोठी कृपा आहे. आणि कृपा करीत असताना तुम्ही मला दिलेला शब्द मान्य आहे. 12 वर्षात तुम्ही कधी मला टाळलं नाही, कोणती तारीख देण्याची तयारी. फक्त एकच मी सांगेल का महाराष्ट्रात चासाचं नाव खऱ्या अर्थाने तुम्ही लौकिक केलं आहे. आणि लौकिक करीत असताना ह्या गुणीजनांनी लौकिक केलं आहे. आणि ह्या लोकांना बसणाऱ्यांना एक सांगतो, माझा याच्याशी काही संबंध नाही. हे पहिलं तुम्ही डोक्यात घ्या. मी कोणीच नाही, फक्त त्या देवीचा सेवक आहे आणि तुमचा एक सेवक म्हणून काम करतो आहे. आणि कोणीही त्याचा गैरसमज करून घेऊ नये.
का मला विचारलं जात नाही, तुम्हाला विचारलं जात नाही, असं काहीच नाही. कारण विचारलं जात नसेल तर मला सांगा, संत भोजनाची जी तुमची 11 दिवसाची सेवा ही लोक उचलतात, तुमच्या 17 ते 18 दिवसाचं पंक्तीची सेवा ही लोक देतात. ही कोणाच्या रूपावर? त्या देवीच्या कृपेने चालतं ना. म्हणून मला तुम्हाला नम्रपणे सांगण्याची एकच विनंती आहे का तुमचा कुठलाही पैसा किंवा तुम्ही दिलेले सौजन्य हे तिच्यापासून दूर जाणार नाही, याचं मात्र ह्या ज्ञानदानाच्या गादीवर सांगतो. आणि तिचा उत्सव जेवढा तुम्ही वाढवाल, एक सांगितलं पाहिजे ताई, कारण जास्त वेळ घेण्यात मजा नाही आहे. तिच्यामुळं तुमच्यावर गारपीट लोकांकडून होती, तुमचा चासला होत नाही. आणि पाण्याचा कितीही तुटाळा झाला तर 2-2 वर्ष तुमचं यांचं पाणी कमी होत नाही. मग त्या माऊली, त्या देवीनं तुमचं काय केलं पाहिजे? प्रत्येक संकटातून तुम्हाला तिने सुटका केली. म्हणून मी तुम्हाला नम्रपणे सांगतो, तिची सेवा करा. आणि सेवा करत असताना मी फक्त सेवक आहे. आणि ताईनं जसं सांगितलं आहे, मला त्यांनी छातीटोकपणे तुम्हाला 6-6 महिने त्या ताई तारखा देत नाही. कारण मला तारीख देताना सांगितलं 9 दिवसातली तुम्हाला कुठलीही तारीख लागत असेल तरी मी तुमच्या तारखेला जबाबदार आहे. एवढ्या महाराष्ट्रातल्या माझ्या माहितीप्रमाणे कोणीच कीर्तनकार सांगणार नाही. ताई एवढंच लक्षात ठेवा, फक्त आमच्यावर प्रेम न करता देवीवर प्रेम करा. कधी कधी जरी बिदायकी कमी भेटली तरी तुम्ही त्याचं मान्य करा. याचं कारण असं आहे का तिचा आशीर्वाद घेऊन जायचं आहे तुम्हाला. हां, नाही सांगतोय मी. कारण कसं होईल माहिती आहे का, मी तारीख देताना, कारण इतर तुमच्या लक्षात सांगतो मी, ज्यांच्या वर्षश्राद्ध वडिलांचं असेल, आईचं असेल, तिथं तुम्ही कलाकारांनी, गुणीजनांनी, मृदंगाचार्यांनी त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे. परंतु सामुदायिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळ्यांनी आपण एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे आणि तो कार्यक्रम नेहमीच चालू राहील याची दक्षता आपण घेतली पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही या ठिकाणी आलात कारण हे माझं नाही, हे तुमचंच गाव आहे. आणि तुम्ही त्या गावात त्या देवीचा शारदा नृत्य उत्सव आपलं साजरा करताय. आणि धन्यता देतो तुम्हाला का त्या देवीमुळे तुम्हाला उदंड असं आयुष्य लाभो. आणि उदंड आयुष्य लाभताना तुमचा ज्ञानाचं भांडार देखील खोललं जावं, एवढी त्या देवीकडे मी प्रार्थना करतो आणि तुमचे आभार मानतो. आणि या ठिकाणी आपण त्या देवीचे प्रतिमेचे फोटो आहे ना, ते ज्यांनी सौजन्य दिलं आहे त्या महिलांना आपल्याला अगोदर द्यायचे आणि एक एक नाव घेतल्यानंतर त्यांना फोटो द्यायचे. यादव कारभारी भाबड यांच्या धर्मपत्नी किंवा